Okay, then theorem number second is the limit of the sum of two function is equal to the sum of their limits. Means what की आपल्याला एक्झाममध्ये जर एखादे थेरम विचारलं तर त्याच्या सर्वात पहिले आपण स्टेटमेंटवरून आपण काय प्रूव्ह करायचं आहे हे पहिले डिनोट करू. ठीक आहे. मीन्स काय प्रूव्ह करायचं आहे आपण सर्वात पहिले पाहू. फक्त आपल्याला जर स्टेटमेंट समजलं तर आपण त्याच्यावरून इझिली आपण थेरम प्रूव्ह करू शकतो. ठीक आहे. तर या थेरममध्ये काय म्हणतं की लिमिट ऑफ सम ऑफ टू फंक्शन्स मीन्स दोन फंक्शन आहेत इथे आणि इक्वल आहेत त्याच्या लिमिटच्या समपेक्षा. ठीक आहे. तर आपण दोन फंक्शन इथे लिहून घेऊ. दोन फंक्शन कोणते पण लिहून घेऊ शकता. एफ ऑफ एक्स वाय हा फर्स्ट फंक्शन झाला अँड सेकंड फंक्शन आपण लिहू जी ऑफ एक्स वाय. झाले दोन फंक्शन झाले. टू फंक्शन दिले आहेत. सम ऑफ टू फंक्शन्स म्हणले आहे मीन्स त्यांचे सम आणि लिमिट ऑफ सम ऑफ टू फंक्शन्स मीन्स त्यात दोन फंक्शनचा लिमिट. ठीक आहे. या दोन फंक्शनचा लिमिट काय म्हणते इक्वल टू सम ऑफ देअर लिमिट्स. मीन्स जर L1चा लिमिट एफ ऑफ एक्सचं लिमिट L1 असेल आणि जी ऑफ एक्स वायचं लिमिट L2 असेल तर त्याची सम काय येणार L1 प्लस L2. ओके. द लिमिट ऑफ सम ऑफ मीन्स लिमिट ऑफ सम ऑफ टू फंक्शन्स इज इक्वल टू देअर लिमिट्स. सम ऑफ देअर लिमिट्स मीन्स सम ऑफ देअर टू लिमिट्स. ठीक आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे या स्टेटमेंटमध्ये. ठीक आहे. तर कसं प्रूव्ह करू ते पाहू आपण. तर आपण दोन फंक्शन आपल्याला इथे पाहिजे तर ते दोन फंक्शन आपण लिहून घेऊ की ते दोन फंक्शन एफ ऑफ एक्स अँड एफ ऑफ एक्स वाय अँड जी ऑफ एक्स वाय आहेत. ठीक आहे. आणि त्या दोन फंक्शनची लिमिट एफ ऑफ एक्स वायची लिमिट काय L1 आहे अँड जी ऑफ एक्स वायची लिमिट L2 आहे. आपण असे कन्सिडर करू. ठीक आहे. तर सर्वात पहिले आपण कन्सिडर केलं का लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स वाय हिज L1 ही कन्सिडर केलं आणि आपल्याला माहीत आहे की डेफिनेशन ऑफ लिमिट काय आहे जे मागच्या थेरममध्ये बी यूज केली आपण की फॉर एव्हरी एक्सलॉम पॉझिटिव्ह देअर एक्झिस्ट द del1 ग्रेटर दॅन 0 सच दॅट 0 लेस दॅन अंडर रूट ऑफ एक्स मायनस ए स्क्वेअर प्लस वाय मायनस बी स्क्वेअर लेस दॅन del1 सच दॅट mod of difference between their functions and limit is less than epsilon by 2. Okay. For equation 1 we write del1 and for function g2 we write del2 in next. ओके. तर डेफिनेशन यूज केलं या लिमिटसाठी. लिमिटची डेफिनेशन यूज केली आणि त्याला इक्वेशन दिला इक्वेशन 2. सिमिलरली आपण कन्सिडर करू की लिमिट ऑफ जी ऑफ एक्स इज L2. ठीक आहे. जी ऑफ एक्स सेकंड फंक्शन आहे त्याची लिमिट आहे L2 आहे. तर या फंक्शनसाठी पण आपण लिमिटची डेफिनेशन यूज करू. फॉर एव्हरी एक्सलॉम पॉझिटिव्ह देअर एक्झिस्ट del2 सच दॅट सेम आपण डेफिनेशन एफ ऑफ फंक्शन एफ ऑफ एक्स वायला आपण यूज करू. ते डेफिनेशन काय आहे की 0 लेस दॅन अंडर रूट ऑफ एक्स मायनस ए स्क्वेअर प्लस वाय मायनस बी स्क्वेअर लेस दॅन del2. ठीक आहे. तर जी ऑफ एक्स एफ ऑफ एक्स वायसाठी del1 लिहिलं आणि जी ऑफ एक्स वायसाठी काय लिहिलं del2 लिहिलं. ठीक आहे. तर मॉड ऑफ फंक्शन ऑफ डिफरन्स बिटवीन द फंक्शन अँड देअर लिमिट्स इज लेस दॅन एप्सिलॉन बाय 2. हे तर झालं इक्वेशन 4. तर आपल्याकडे दोन व्हॅल्यू आहेत del1 अँड del2. ठीक आहे. इक्वेशन 2 मधले del1 अँड इक्वेशन 2 मधले del1 अँड इक्वेशन 4 मधलं del2. तर त्या दोन डेलचा आपण एक मिनिमम घेऊ. ठीक आहे. त्या मिनिममला आपण डिनोट करू डेलनी. ठीक आहे. डेल इक्वल टू मिनिमम ऑफ del1 अँड del2. तर सिम्पली del1 अँड del2च्या जागी आपल्याला पुट करायचं आहे डेल. ठीक आहे. ते डायरेक्ट स्टेप मी लिहिली की 0 लेस दॅन अंडर रूट ऑफ एक्स मायनस ए स्क्वेअर प्लस वाय मायनस बी स्क्वेअर लेस दॅन del such that mod of f of xy minus L less than epsilon by 2 and mod of g of xy minus L2 लेस दॅन एप्सिलॉन बाय 2. ठीक आहे. ही डेफिनेशन झाली एफ ऑफ एक्स वायसाठी आणि ही डेफिनेशन झाली जी ऑफ एक्स वायसाठी. ठीक आहे. आणि त्याची लिमिट आहे L1 आणि L2. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की लिमिट ऑफ सम ऑफ टू फंक्शन इज इक्वल टू देअर लिमिट. ओके. तर आपण एक अशी ट्रायंगल इक्विलिटी कन्सिडर करू. ठीक आहे. तर मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय प्लस जी ऑफ एक्स वाय मायनस L1 प्लस L2. तर आपण हा मॉड कन्सिडर का केला कारण की पहा जेव्हा आपण ह्या मॉडची व्हॅल्यू 0 प्रूव्ह करू तेव्हा काय होणार L1 आणि L2
राईट हँड साईडला आपण शिफ्ट करू. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होणार, शिफ्ट केल्यानंतर की बोथ साईडला आपण लिमिट अप्लाय करू. तर लेफ्ट हँड साईडला हा मॉड उडणार इतकं. ठीक आहे. इतकं मॉड उरला तर या मॉडला लिमिट अप्लाय केल्यानंतर काय होणार की लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स वाय प्लस जी ऑफ एक्स वाय मीन्स आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं की लिमिट ऑफ टू फंक्शन सम ऑफ देअर टू फंक्शन्स मीन्स आपल्याला प्रूव्ह होऊन जाणार की या मॉडचं लिमिट इक्वल टू L1 आणि L2 मीन्स आपल्याला जी रिक्वायरमेंट होती ती आपल्याला मिळून जाणार. ठीक आहे. तर त्यामुळे आपण हा मॉड कन्सिडर केला. या टाईपचं इनइक्वलिटी आपण कन्सिडर केली की मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय प्लस जी ऑफ एक्स वाय मायनस एल प्लस L2. ओके. तर ही थोडं लक्षात ठेवावं लागेल आपल्याला ही इनइक्वलिटी जेव्हा आपल्याला एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारेल तेव्हा. ठीक आहे. तर आपण सिम्पली या मॉडमध्ये L1 एफ ऑफ एक्स वायच्या जवळ घेऊन जाऊ आणि L2 जी ऑफ एक्स वायच्या जवळ घेऊन जाऊ. त्याच्यानंतर काय मिळणार की मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय मायनस L2 प्लस जी ऑफ एक्स वाय मायनस L2. ठीक आहे. एफ ऑफ एक्स वाय मायनस L1. ठीक आहे. त्याच्यानंतर मॉड सेपरेट करू. जेव्हा आपण मॉड सेपरेट करतो तेव्हा इक्वल टूचा साईन ट्रान्सफर होतो लेस दॅन इक्वल टूमध्ये. ठीक आहे. तर हा एक मॉड लिहिला आपण आणि हा एक मॉड सेपरेट केला. ठीक आहे. तर मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय मायनस एल प्लस जी ऑफ एक्स वाय मायनस एल दोन मॉड आपल्याला मिळाले आणि या दोन मॉडचे आपल्याला व्हॅल्यू इक्वेशन 5मध्ये आपण काढलेले आहेत. मीन्स मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय मायनस एल लेस दॅन एप्सिलॉन बाय 2 अँड मॉड ऑफ जी ऑफ एक्स वाय मायनस एल टू हिज प्लस एप्सिलॉन बाय 2 अँड बाय सॉल्विंग दिस वी गेट द एप्सिलॉन. देन एप्सिलॉन हा खूप मीन्स असा नंबर आहे तो 0पेक्षा मोठा आहे पण खूप छोटा आहे. मीन्स 0च्या एकदम तो जवळ आहे असं आपण कन्सिडर करू. म्हणजे तो 0च आहे असं कन्सिडर करू. सेम कन्सेप्ट आपण प्रिव्हियस थेरममध्ये यूज केलेला आहे. ठीक आहे. तर एप्सिलॉन इज आर्बिट्ररी स्मॉल. तर आपल्याला या मॉडची व्हॅल्यू मिळाली लेस दॅन एप्सिलॉन. पण एप्सिलॉन काय आहे, एप्सिलॉन हा खूप छोटा नंबर आहे म्हणजे तो 0च्या खूप जवळ आहे त्यामुळे आपण त्याला 0 कन्सिडर करू. ठीक आहे. तर आपल्याला काय मिळालं की मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय प्लस जी ऑफ एक्स वाय मायनस L1 L2 हा मॉड आपण कन्सिडर केला. याला सॉल्व केला मीन्स आपण सेपरेट केला. त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू पुट केली एप्सिलॉन बाय 2 आणि त्याच्यानंतर आपल्याला एप्सिलॉन मिळाला आणि एप्सिलॉनची व्हॅल्यू आपण 0 पुट करू कारण की एप्सिलॉन खूप छोटा नंबर आहे तो 0च्या खूप जवळ आहे. ठीक आहे. तर त्याची 0 पुट केली. त्याच्यानंतर हा मॉड आपण राईट हँड साईडला शिफ्ट करू. तर आपल्याला काय मिळणार की मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय प्लस मॉड ऑफ मीन्स जी ऑफ एक्स वाय इज इक्वल टू मॉड ऑफ L1 प्लस L2 आपल्याला या टाईपची एक टर्म मिळणार. तर आपल्याला इथे फक्त नेक्स्ट स्टेप आहे की लिमिट बोथ साईडला लिमिट अप्लाय करू. ठीक आहे. या साईडला आपण लिमिट अप्लाय करू. लिमिट ठीक आहे एक्स वाय स्टँडिंग टू AB. ठीक आहे. मीन्स एक्स वायच्या जागी आपण AB सिम्पली पुट करू शकतो. ज्या मॉडमध्ये मीन्स या मॉडमध्ये मीन्स आपण इथे मॉड रिमूव्ह केला नेक्स्ट स्टेपमध्ये आणि लिमिट अप्लाय केला. ओके. जेव्हा लिमिट अप्लाय करतो तेव्हा मीन्स पहा एक्स वाय स्टँडिंग टू AB आहे. इथे एक्स वाय टर्म आहे, इथे एक्स वाय टर्म आहे. पण इथे एक्स वाय टर्म आहे का त्यामुळे ही कॉन्स्टंट टर्म झाली आणि कॉन्स्टंट टर्मचा लिमिट नेहमी कॉन्स्टंट टर्म असतो. तर याचा लिमिट आपल्याला L1 प्लस L2च मिळणार. मीन्स इथे डायरेक्ट लिहिलेलं आहे मी L1 इक्वल टू L2. जेव्हा कॉन्स्टंट टर्मचा लिमिट आपण काढतो तेव्हा आपल्याला नेहमी कॉन्स्टंट टर्म मिळतो. ठीक आहे. तर इथे लिमिट अप्लाय केला आणि इथे लिमिट अप्लाय केला L1 आणि L2वर तर आपल्याला तीच व्हॅल्यू सेम मिळणार तिथे L1 आणि L2. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं होता पहा की लिमिट ऑफ सम ऑफ टू फंक्शन्स. पहा इथे आपल्याला प्रूव्ह झाला आहे का की लिमिट आहे. ठीक आहे. सम आहे, दोन फंक्शन आहेत आणि आपल्याला प्रूव्ह करायचं होतं की त्या दोन फंक्शनच्या लिमिट इक्वल टू काय प्रूव्ह करायचं होतं पहा की इक्वल टू द सम ऑफ देअर लिमिट्स. ओके. सम ऑफ देअर लिमिट्स म्हणजे एफ ऑफ एक्स वायची लिमिट L1 आहे अँड जी ऑफ एक्स वायची लिमिट काय L2. तर सम ऑफ देअर लिमिट्स. ओके. जे आपल्याला स्टेटमेंट प्रूव्ह करायचं होतं ते आपण इथे प्रूव्ह केलं की लिमिट ऑफ सम ऑफ टू फंक्शन्स इज इक्वल टू सम ऑफ देअर लिमिट्स. ओके. तर काय केलं आपण सिम्पली दोन फंक्शन्स घेतले एफ ऑफ एक्स वाय आणि जी ऑफ एक्स वाय नाव दिला आणि त्यांची लिमिट आपण लिहून घेतले की त्याची एफ ऑफ एक्स वायची लिमिट L आहे आणि जी ऑफ एक्स वायची लिमिट L2 आहे. सिम्पली आपण कन्सिडर केलं. त्याच्यानंतर फक्त डेफिनेशन यूज केलं. ठीक आहे. डेफिनेशन लिहून घेतल्यानंतर
दोन्ही पण फंक्शनचे डेफिनेशन यूज केलेलं. त्याच्यानंतर काय केलं, त्याच्यानंतर फक्त डेल 1 आणि डेल 2चे आपण एक मिनिमम नंबर घेतला, त्याला आपण काय केलं, डेलनं डिनोट केलं. ठीक आहे, डेलनं डिनोट केल्यानंतर काय केलं की डेल 1 आणि डेल 2च्या जागी सिम्पली काय पुट केलं, डेल पुट केलं आणि बाकीचे रिमेनिंग इक्वेशन जसे तसं लिहून घेतलं. त्याच्यानंतर एक ट्रायंगल इनइक्वालिटी आपण कन्सिडर केली, ते या प्रकारची होती. ही थोडी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय प्लस जी ऑफ एक्स वाय मायनस L1 प्लस L2. ठीक आहे, ही इनइक्वालिटी आपण सॉल्व केली. त्याच्यानंतर आपल्याला मिळाला एप्सिलॉन, मीन्स ती इनइक्वालिटीची व्हॅल्यू आपल्याला इप्सिलॉन मिळाली. आणि इप्सिलॉन हा खूप स्मॉल नंबर आहे, त्यामुळे आपण त्याला 0 असे कन्सिडर केले. 0 कन्सिडर केल्यानंतर L1 आणि L2 आपण राईट हँड साईडला शिफ्ट केलं. त्याच्यानंतर फक्त सिम्पली लिमिट बोथ साईडला अप्लाय केलं आणि लिमिट ऑफ L1 आणि L2 ही इज इक्वल टू L1 and L2, मीन्स L1 and L2 is constant term because there is no variable present xy in L1 and L2, means here xy present आहे, त्यामुळे आपण पुट करू शकतो a and b ची व्हॅल्यू xy इक्वल टू ab पुट करू शकतो. पण इथे L1 and L2 मीन्स येथे L1 and L2 मध्ये xy व्हेरिएबल अवेलेबल नाही, त्यामुळे आपण यांना कॉन्स्टंट टर्म कन्सिडर करू. त्यामुळे लिमिट आपण जेव्हा या टर्मवर अप्लाय करतो तेव्हा त्या टर्मचा लिमिट आपल्याला सेम कॉन्स्टंट टर्मच मिळणार, मीन्स L1 आणि L2 मिळणार. तर आपल्याला जो प्रूव्ह करायचा होता ते आपण प्रूव्ह केलं. हेन्स प्रूव्ह ओके दिस. तर आपण आज 2 थेरम बघितला की युनिकनेस प्रूव्ह केलं. ठीक आहे, युनिकनेस प्रूव्ह केलं. अँड सेकंड थेरम आपण की त्या लिमिट ऑफ सम ऑफ 2 फंक्शन इक्वल टू देअर सम ऑफ देअर लिमिट्स आपण प्रूव्ह केलं. नेक्स्ट थेरम आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू, थेरम नंबर 3. तर थेरम नंबर 1 एक IMP आहे. ओके, एक्झाममध्ये 2दा विचारलेले आहे. ओके.